हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. चला तर आज आपण रक्षाबंधन विशेष किंवा नारळी पौर्णिमा विशेष सगळ्यांना घरामध्ये आवडेल असा एक खुसखुशीत गोड मिठाईचा प्रकार बघणार आहोत. सगळ्यात आधी मैदा घेतला आहे. मैद्यामध्ये तुपाचं मोहन घालायचं. त्यानंतर इथे थोडासा खोवलेला नारळ घातलेला आहे. जर ओला नारळ नसेल तर सुकी खोबऱ्याची वाटी याच्यामध्ये किसून घातली तरीही चालेल. चिमूटभर याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घातलं आहे. व्यवस्थितपणे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा किंवा कणिक मळून घ्यायची आहे. तोपर्यंत कणिक मुरेपर्यंत आपण इथे साखरेचा पाक तयार करून घेतो आहे. 1 कप साखर, अर्धा कप पाणी घालून आणि थोडासा खाण्याचा फूड कलर घालून साखरेचा साधा पाक तयार करून घेतला आहे. 1 तारी 2 तारी पाक आपल्याला नको आहे. त्यानंतर त्या भिजवलेल्या कणकेची आपण अशा पद्धतीने लाटी करून घेतलेली आहे आणि पातळ पुरी एवढं लाटून आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर जी शंकरपाळ्याची कातणी किंवा चाकू असतो त्याने अशा पद्धतीने आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत. शेवटी काठापर्यंत कापायचं नाही, काठाला थोडीशी बाजू इथे सोडून द्यायची आहे. त्यानंतर ही जी पुरी आपण लाटून घेतली आहे याची अशा पद्धतीने एक गोल गुंडाळी किंवा रोल करून घ्यायचा आहे. आता हे जे मधले पदर आहेत त्याला असा हलक्या हाताने एक पीळ देऊन याला बालुशाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळे जे गोलगुंडाळी किंवा बालुशाही म्हणू शकता तुम्ही तयार आहे. गरमागरम तुपामध्ये किंवा गरमागरम तेलामध्ये छान मंद गॅसवरती आपल्याला याला 15 ते 16 मिनटांपर्यंत छान खरपूस होईपर्यंत गुलाबी रंगावरती तळून घ्यायचं आहे. आता जो साखरेचा पाक तयार केला होता ना त्यामध्ये ह्या सगळ्या नारळाच्या बालुशाही तुम्ही म्हणू शकता घालून घ्यायच्या आहे. 5 मिनटांपर्यंत दोन्ही बाजूंनी मुरवून घ्यायची आहे आणि आपली ही खस्ता खुसखुशीत आणि आतपर्यंत पाक मुरलेली ओल्या नारळाची मिठाई किंवा ओल्या नारळाची बालुशाही इथे तयार आहे. तर येणाऱ्या रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला नक्की करून बघा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.